याचा अर्थ करूच नका असं नाही. उद्या एखादा फसवा महाराज आला गावात, तुम्हाला माहीत आहे तो फसवतो सगळ्याला, तुम्ही असा विचार केला निंदा करायची नाही, आज सगळेजण त्याची पोथी बसवायलेत आणि तो बदमाश आहे. तुम्हाला आठवतं सोमानी म्हणले होते निंदा करू नका कोणाची, ज्ञानेश्वरही म्हणलेत. मग कशाला बघ तुम्हाला विचारलं कसं काय, नाही चांगलं आहे का निंदा करू नका म्हणली आणि त्यांना फसवलं. आता निंदा करणं योग्य आहे की वाईट आहे? एखादा चोर आहे, नाही निंदा करू नका म्हणले ना, आम्ही सांगितलं नाही तुम्हाला, असे अर्थ नाहीत. कोणाला वाचवण्यासाठी, त्याच्या बदमाशीतून काढण्यासाठी, इथे घाण निर्माण होईल त्यासाठी, ईश्वराची सौंदर्य सृष्टी तो समाप्त करील म्हणून त्याचं योग्य प्रगटीकरण केलं, त्याला निंदा म्हणत नाही. निंदा कशाला म्हणतात की मी श्रेष्ठ आहे आणि बाकी कनिष्ठ आहे, ती निंदा आहे. पण त्याचं आहे तसं सांगणं ही निंदा नाही. तुम्ही मला श्रेष्ठ म्हणा आणि हे सगळे कनिष्ठ आहेत, त्याला निंदा म्हणतात. निंदा म्हणजे लोकाचा एखादा वाईट भाग असेल तो दुसऱ्याच्या सुधारण्याकरता सांगू नये असा अर्थ नाही, लोकांनी तसा केलाय. काही बोलता बोलताच म्हणतात ते महाराज पण बोलू नये म्हणतात, निंदा करू नये म्हणतात, पण बस एवढंच म्हणतात. असं नाही, बोला ना, तो फसणार नाही. निंदा समाप्त करा. कबीरदासजी तर म्हणतात निंदा करणाऱ्याला जवळ ठेवा. निंदक नियरे राखिये, आपण ठेवले का? कोण कोण हात वर करा. कोणी कोणी निंदा करणारे जवळ ठेवलेत. निंदक नियरे राखिये, अंगण कुटी समाय, अंगणामध्ये झोपडी आपल्या घाला, आपलं अंगण, आपला खर्च, झोपडी आणि त्याला राय म्हणावं. कारण बिन पाणी साबुन बिना निर्मल करे स्वभाव, आणि त्याला सांग म्हणायचं आपल्यात काय दोष आहे. निंदा करणाऱ्याला तुम्ही वाईट समजू नका. तुमची कोणी निंदा करत असेल त्याला जवळ बोलवा, सांग बरं बाबा मला वाटतं मी चांगला आहे, पण तुझ्या दृष्टीनं मी काय काय वाईट आहे सांग, जरा मी दुरुस्त होतो. काही लोक रडतात. काही साधकांना जर मी बोलवलं, हो काय तुम्ही असं वागता, ते जे रडत बसतात, कारण अहंकार असतो, माझ्या अहंकाराला ठेच पोचली म्हणून ते रडतात. आणि निंदा ऐकून घ्या, ऐकून घेऊन अरे मी चांगला जरी असेल असं मला वाटतं, लोकांच्या दृष्टीतनं अजून ते चांगले पण स्पष्ट समोर येत नाही एक, किंवा मला जी गोष्ट चांगली वाटते ती मुळात चांगली नाही. लोक रडायला लागतात. काल एक साधक रडायला लागली. रडताय का? चांगला असेल चांगला भाग प्रगट होऊ द्या, नसेल सुधारणा करा. कारण अहंकाराला चोट म्हणून शिष्य नेहमी छणी आणि हातोडी सहनच करणारा पाहिजे, तरच त्याच्यातनं मूर्ती आकाराला येते. आणि जे छणी आणि हातोडे स्वतःवर घाव घालून घेत नाहीत, हे छणी नका मारू, हातोडे नका मारू, संपलं. अहंकार समस्या कमी, पण निंदा करण्यासाठी समस्या निर्माण करतो, शत्रुभाव निर्माण होतो. कोणाची निंदा तुम्ही उगीच जर करत असाल, त्याला कळलं अर्थार्थी आपला संबंध नाही, मित्रालाही आपण जाग, एखादा कोण असेल, ह्या गावचा एखादा लीडर आहे, त्याची निंदा आपण जागोजाग करायलो, तो किती करप्ट आहे, तो किती बदमाश आहे, घरोघर जाऊन सांगायला काही गरज आहे का? त्याला कळलं तर तुमचा काही संबंध नाही, कोणी विचारत नाही, घरोघर बोलून आपण जर सांगायला लागलो तो किती वाईट आहे.
चांगलं नाही. हा आपल्या 4 मित्रात सांगितलं तू फसू नको बाबा, वाईट आहे, संपला विषय. पण शत्रू आपण निर्माण करून घेतो हे प्रदर्शन करून. अहंकार हटवण्याचा प्रयत्न करणे दुसरा अहंकार व समस्या निर्माण करणे होय. म्हणून हटवण्याचा प्रयत्न करू नका. कोणाला धनाचा, पदाचा, प्रतिष्ठेचा, धार्मिकतेचा, त्यागाचा अहंकार असतो. त्यागाचा एक अहंकार आहे. काही साधू असतात, दमडी सोडलेली नसते. हे पहा, 100 एकर जमीन होती. माझ्या बापाचा सुंदर व्यवसाय होता. चांगली बायको फराण्याची चालून आली होती, लात मारली मी. हे संन्यास घेतल्यानंतर 40व्या वर्षी पण सांगतो, मी लात मारली. त्याला सांगायचं बाबा त्याला लाथ लागलीच नाही, कारण ती अजूनही तुझ्या मनात आहे. लात लागल्यानंतर ते मनातून गेलं पाहिजे ना. अरे महावीरांनी सोडलं, पण मनात कधीही आलं नाही. जी गोष्ट सोडली ती सांगताना जर मी सोडली हा अहंकार असेल ना, तर तोही अहंकार आहे, त्यागाचा अहंकार आहे. बुद्धांना कधीच अहंकार आला नाही की मी राजा होतो मी सोडला. आणि हा जर सतत सांगत असेल मी सोडलं, मी सोडलं, मी सोडलं, काय वैभव होतं मी सोडलं, समजायचं याच्या मनातून अजून सुटलंच नाही. तो म्हणला मी लाथ मारली, समजायची लाथ दुसरीकडे लागली साहेब, जिथे लागायला पाहिजे तिथे लागलीच नाही, अजून ती मनातच येते धन. त्यागाचा अहंकार. माणसे तारीफ शिष्य म्हणून सर्वाची करीतात, पण विनम्रतेची नाही. शिष्य लक्षात घ्या, सगळी तारीफ होत असेल पण तो विनम्रही जर होत नसेल तर तो अहंकारी आहे समजा. समजा माझी तुम्ही तारीफ करायला लागले, सोमानी वक्ता आहेत, सोमानी असे आहेत, सोमानी तसे आहेत, पण सगळ्यामध्ये विनम्र शब्द नसेल, भलेही तुमच्याविषयी असो, माझ्याविषयी असो, अजून कोणाच्या विषयी, तर समजावा तो अहंकारी आहे. म्हणजे माझ्याविषयी तुम्ही काही कोणाला विनम्र आहेत असं नाही सांगितलं तेव्हा त्यांना अहंकार दिसत नाही, ते विनम्र दिसतात. म्हणजे समजायचं की ठीक आहे. आणि सगळं आहे पण विनम्र आहेत नाही सांगितलं. आपण काय म्हणतो महाराजांची तारीफ करताना, महाराज विद्वान आहे ना, पैशाला हात लावित नाहीत, कोणाच्या घरचं खात नाहीत, कोणाला स्पर्श करू देत नाहीत, कोणाशी जास्त बोलत नाहीत. बस आपल्याला तर महाराज चांगले आहेत. पण शब्द वापरला का ते विनम्र आहेत नाही, म्हणजे महाराजामध्ये अहंकार आहेच. लक्षात घ्या मी काय म्हणलं. वाक्य फार महत्त्वाचे असतात. महाराज एवढे असून विनम्र आहेत, मोठे असून विनम्र आहेत. महाराज विनम्रता, संगीतकार विनम्रता, लेखक विनम्रता, साधू विनम्रता असेल तर अहंकार त्याच्यात नाही असं समजायचं.